नमस्कार मित्रांनो, आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही योजना अनाथ, निराधार, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी मोठा आधार ठरत आहे। या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांना संस्थेत न ठेवता कुटुंबातच राहून योग्य संगोपन, शिक्षण, अन्न, वस्त्र व आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दरमहा आर्थिक मदत दिली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना सुरक्षित वातावरण, योग्य शिक्षण, संगोपन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे। पूर्वी अशा मुलांना संस्था किंवा अनाथाश्रमात ठेवले जात असे, पण सरकारने ही योजना सुरू करून मुलांना संस्थांऐवजी कुटुंबातच राहून संगोपन मिळावे यावर विशेष भर दिला आहे। या योजनेअंतर्गत मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात आणि समाजसेवी संस्थांना देखभालीसाठी प्रति मुलगा, मुलगी 250 रुपये अतिरिक्त दिले जातात, ज्यामुळे मुलांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यावर आवश्यक तेवढा खर्च करता येतो। या योजनेचा लाभ अशा मुलांना मिळतो जे पूर्णपणे अनाथ आहेत किंवा ज्या मुलांचा एक पालक असला तरी कुटुंब गंभीर संकटात सापडलेले आहे। तसेच घटस्फोटित व परित्यक्ता महिलांची मुलं, HIV, कॅन्सर किंवा इतर गंभीर आजारांनी ग्रस्त पालकांची मुलं, कैदेत शिक्षा भोगत असलेल्या पालकांची मुलं, नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा कोविडमुळे पालक गमावलेली मुलं, व्यसनाधीन पालकांची मुलं तसेच कौटुंबिक कलह किंवा हिंसाचारामुळे त्रस्त मुलं यांना या योजनेचा थेट लाभ मिळतो। या योजनेसाठी अर्जदाराची पात्रता अशी आहे की मुलांचे वय 0 ते 18 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो। अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये मुलांचा जन्मदाखला, पालक व मुलांचे आधार कार्ड, पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट दाखला, गंभीर आजाराचे मेडिकल सर्टिफिकेट, उत्पन्न प्रमाणपत्र, शाळा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, बँक पासबुकची प्रत, पालकांसोबतचा फोटो आणि ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांचे रहिवासी प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे। या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे। अर्जदाराने सर्वप्रथम जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांचा अर्ज भरावा। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अर्जदाराच्या घराची भेट घेऊन तपासणी करतील आणि अहवाल तयार करतील। हा अहवाल बालकल्याण समितीकडे पाठवला जाईल व समितीच्या मंजुरीनंतर संबंधित मुलाला या योजनेचा लाभ मिळेल। एकदा मंजुरी मिळाल्यावर दरमहा थेट DBTद्वारे रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। विशेष बाबी म्हणजे जर एखाद्या कुटुंबात कोविड किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबातील सर्व मुलांना या योजनेचा लाभ मिळतो। तसेच योजना सुरू असताना प्रत्येक 3 महिन्यांनी गृहभेट आणि अहवाल आवश्यक असतो आणि मुलांच्या शिक्षण व प्रगतीनुसार योजना दरवर्षी पुढे चालू ठेवली जाते। मित्रांनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही अनाथ व निराधार मुलांसाठी खूप मोठा आधार आहे। या योजनेमुळे मुलांना शिक्षण, संगोपन आणि सुरक्षित कुटुंब वातावरण मिळते। जर तुमच्या ओळखीत अशा मुलांचे कुटुंब असेल तर ही माहिती नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।